कोर्टाने जो निर्णय दिलाय ना तो आपल्याला स्वीकारला पाहिजे. मला फक्त अर्जुनची बायको म्हणून नाही, मला कलेक्टर म्हणून सुद्धा. हे आहे का म्हणजे कलेक्टर म्हणून तुला त्रास होणार हा पण मुद्दा आहे का इथं? आणि मग लोक तुझ्यावर आळ घेणार, तूच नवऱ्याला सोडवलंस म्हणून, असं आहे? नाही काकी, अगं तसं काय नाही. अर्जुन तू थांब, तू नको मध्ये बोलूस. ती माझी सून आहे, आम्हाला दोघींना बोलू दे. आई तुम्ही असं कसं म्हणताय? मी जे बोलते तेच करते अहो. अप्पे, मला वाटतंय का अर्जुनच्या नशिबातच नाही घरात राहणं. शिकायला पण बाहेरच होता, तर त्याची आई गेली तेव्हा पण तो बाहेरच होता. आणि आता आता त्याचं स्वतःच बाळ इथं जन्माला यायला लागले, तरी आता हे असं झालंय सगळं. आई काकी शांत हो, शांत होच. तुरुंगात लोकांचं काय होतं माहित आहे ना? कसली कसली माणसं असतात ती. आता माझ्या पोराचं मी याचा हाल नाही बघवणार. आई तुम्ही असे भावनिक मुद्दे मांडल्यानंतर मला काय बोलावं कळतच नाही. अगं अपर्णा, तुला पण हे पटते म्हणूनच काय बोलायचं ते कळत नाही ना तुला? आई एकदा तुम्ही विचार करून बघा की. आणि असे आजवर सरकार सुद्धा चुकीचं वागलेत. सरकार पण बऱ्याचदा चुकीचं वागलेत की. तू त्यांना कुठं काय बोललीस? अर्जुन, अरे आता त्यांचा कुठं इथं विषय निघालाय? त्यांना कशाला मध्ये आणता? हा, तुम्हाला काही सुचत नाही म्हणून विषय बदलताय का? आई असं नाहीये काही, मी सांगतेय की पण तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात माझं. अर्जुन, आता मात्र हद्द झाली बाबा. अरे हिला तू इथं घरात थांबायला नकोच आहेस. हिला ना फक्त हिच्या मनाचंच करायचंय. आणि अर्जुन माझंच कसं ऐकतो हे सगळ्यांना दाखवून द्यायचंय. अगं नाही नाही काकी, असं काय नाही. तसंच आहे अर्जुन. एवढं आडमुठं नसावं बाबा. अरे अप्पीला ना दुसऱ्या कुणाचं काय समजून घ्यायचंच नाही. आणि तुम्ही सगळेजण मलाच समजून घे म्हणून सांगताय. अरे तिला कधी कुणाचं समजून घेतलंय का? कधीच नाही. अगं काकी, तीच तर तिची भारी गोष्ट आहे ना. ती तिचं मत स्पष्टपणे मांडती आणि ते चांगल्यासाठीच असतं. काय चांगल्यासाठी रे? अरे इथं संसाराची राख रांगोळी व्हायला लागलीये. काय चांगलं होतंय? अगं अपर्णा, फक्त एकदा बायको म्हणून विचार करून बघ ना. ताई बायको म्हणून सुद्धा मला गुन्हा केलेला नवरा बघितलंस अर्जुन, अप्पीला फक्त या घरात तिचीच सत्ता चालवायची आहे. हेच खरं आहे. करा तुम्हाला ना काय करायचं ते करा, पण मला नका सांगायला येऊ. आई आई ऐका की. आई आई कधी यायचा ह्यो राजा भाऊ? राजा भाऊ ये रे बाबा, ये लवकर ये. संकल्प साहेब. अरे राजा भाऊ, राजासारखा माणूस, माणसासारखा राजा. कुठे फोन तुझा भावा? फोन काढ लवकर. काढ साहेब, काढ काढ काढ. लाव हे, काढ पासवर्ड काढ. लाव हे. सोड सोड सोड. हे बघा दादा, माझी अजिबात इच्छा नाही की तुम्ही साक्षी बदलावी म्हणून. मग मला कशाला बोलावलं इथं? अहो माफ करा, चिंचुके साहेबांनी तुम्हाला बोलावलं असेल, त्यांना माहित नव्हतं काय. अहो साहेब, तुम्ही एकदा विचार तरी करा. अहो 7 वर्ष म्हणजे लय मोठी शिक्षा आहे. इथं बापाने बोलणं बंद केलं होतं. माझी बायको आयुष्यात पहिल्यांदा आई होणार होती, ते मला सांगू शकत नव्हते. लोकांनी हाडतूड केली, अक्षरशः हाडतूड. तेव्हा जाऊन कळलंय मान सन्मानाने जगणं काय असतं. ते शेतात राबलोय गुराढोरासारखा, तेव्हा जाऊन कळलंय कष्टाच्या घामाची किंमत काय असते. त्यामुळं बाबा, मी माझी शिक्षा भोगतो, पण ताट मानेने जगणं सोडणार नाही कधी आयुष्यात. तुम्ही एक काम करा, माझं नाव घ्या मधी. मी पण पैसे घेता नव्हतो मन. ए चिंचुके, उगाच काहीतरी करू नको यातलंय. हो साहेब. अहो तुम्ही माझ्या बायकोच्या दवाखान्यासाठी पैसे घेतलेले. मी माझ्यासाठी पैसे घेतले होते चिंचुके. अहो नाही साहेब, तुम्ही माझ्यासाठी घेतलेले. अरे बाबा हो, माझ्या डोक्यात एक भ्रम होता, भ्रम.
की हा आर्जा आहे ना असे पैसे गोळा करू शकतो. माझ्याकडे पावर आहे कसली तरी वेगळी. पण आप्पीने मला समजून सांगितलं, जाणीव करून दिली की अर्जुन ती पावर नाही तुझी कमजोरी आहे. साहेब म्हणजे तुमचं ठरलंय ना? चिंचुके ठरलंय माझं. त्यात काय बदल नाही होणार कधीच. चालतं मग घेऊ का साहेब? यातात साहेब माझा फोन. ह्यो अर्जा खरंच असं बोललाय का? अर्जा खरंच असं बोललाय का? साहेब तुम्ही ऐकलं की आता हे बेन सुधारलं का काय? हं? तू हे सगळं रेकॉर्ड करत होता त्याला माहित नव्हतं नाही? त्याला माहित होतं का तू हे सगळं रेकॉर्ड करणार आहे ते? आवरा स्वतःला. ते चिंचुके पण मागं लागलेलं तुम्ही ऐकलं की आता? खरंच हे बेन सुधारलं का काय? एवढं प्रेम याचं आपल्यावर, एवढं प्रेम आहे. काय होतंय काय नक्की साहेब तुम्हाला? फिट येते का? पाणी घेऊ का? ए, राग येतोय त्या अर्जाचा. ह्यो असं काय बोललं अजिबात वाटलं नव्हतं मला. घरात एवढे प्रॉब्लेम चालू आहेत, ती बायको प्रेग्नेंट आहे आणि ह्यो म्हणतोय मी जेलात जातो. पण साहेब तो परत भ्रष्टाचार करेल असं वाटत नाही मला. तुला विचारलं का मी? तुला विचारलं का? तुम्ही त्यांची चिडचिड माझ्यावर करू नका बरं का. राजा आहे ना तू, तुझ्यावर चिडायचं नाही. हे बघा तुम्ही सांगितलं ते मी केलं आणि करतोय पण. उपकार करतोय का? उपकार करतोय का? पैसे देतोय. हा पण नीट वागणूक पण द्यायची, नाहीतर ऐकून घेणार नाही मी. चिडचिड झाली जरा माझी, पण मला हे अजिबात पटलेलं नाही. हा काही झालं तरी ते आप्पी आणि अर्ज एकत्र आले नाही पाहिजे बघ. म्हणून तू तुझी साक्ष बदलायची नाही, अजिबात बदलायची नाही. उलट वाढून चढून सांगायचं. खोटं वाटेल त्यांचा वकील पकडेल मला. ते तू बघ काय सांगायचं आणि कसं सांगायचं ना, तू बघायचं. पैसे पचवा पैसे, मग मी बघतो काय साक्ष द्यायची ती. आधी साक्ष द्यायची. मी पण असणार आहे कोर्टात. एकदा का तो अर्जा त्या तुरुंगाच्या दिशेनं गेला की तुझे सगळे पैसे तुला पोहोचतील. ये आणि हा ते रेकॉर्डिंग डिलीट कर. करतो. अर्जा बेट्या आत्ता वाचलास, पण कोर्टात गेम करतो का नाही बघ. सुषमा, अगं जरा अर्धा कप चहा टाकतीस का? बापू आता मग मी सगळ्यांसाठी चहा टाकणार आहे. का रे? पिवता येणार आहे हो. पिवताय का रे? म्हणजे तिचं काय काम आहे का? नाही काहीतरी बोलायचं म्हणले. बोलायचंय? आता तिला काय बोलायचं आणखीन? घरात ती मनी आहे म्हटल्यावर सारखी बोंबाबोंब सुरूच असणार आहे. त्याच काहीतरी असणार आहे बघ. नाहीतर काय, लय उलट्या काळजाची बाई होती. पण बापू दीदीनं त्या मावशीच्या विरोधात सगळं घर एकत्र केलंय बघा. नाही आता ते तसं राहिलं नाही. या 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 असं का म्हणला तुम्ही? सुषमा, अगं हिथंच प्रश्न विचारणार आहेस का? चहाचं बघ आधी. चहा नको राहू द्या, तुम्ही बसा ना, आपण जरा बोलूया. बरं बसा बसा बसा. नाही पण म्हणजे काही झालंय का? माझा जीवन आता लय घाबरवतोय म्हणून विचारते. काकी हो एवढं काही नाही. बापू ती केसची तारीख जवळ आली ना भाऊजींच्या, तर आईंचं आता असं म्हणणं आहे की भाऊजींनी शिक्षा नाही भोगली पाहिजे. हा आणि अर्जुनचं म्हणणं आहे की त्यानं शिक्षा भोगलीच पाहिजे. म्हणजे मम्मी त्या असं म्हणतात की या सगळ्याला कारण दिदी आहे म्हणून हो सगळा राडा झालाय. अरे तसं नाही. नाही ह्या आप्पीच्या मागे ना कायम काहीतरी लागलेलं असतं बघा. अहो एवढं काही नाही झालंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. ती बघा असं कसं म्हणतेस ग? आधीच माझी लेक पोटुशी आहे. हे बघ सुषमा, अगं तू चहाचं बघ की. उगाच कशाला टेन्शन घेती? आहेत बाकीचे, जा तू. हा आलीच मी. सुषमा जरा जास्तच टेन्शन घेते. विनायकराव, आप्या बरी आहे ना? हा बरीच म्हणायचं. तिला बी कळना ना काय करायचं ते. पण जेव्हापासून मनी आमच्या घरात आली ना तेव्हा रुक्मिणी वहिनींच्या मागं खंबीरपणे तीच उभी आहे बरं का. आणि आता आई पण हट्ट धरून बसल्यात. अगं पिऊ अचानक असं का? अहो काय तीच कळना झालंय.
म्हणजे वहिनींचं म्हणणं असं आहे की आधी घरातली परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे ना, तर मग अर्जुननं घरात थांबलंच पाहिजे. अहो पण दाजी स्वतः म्हणतात की जायचं आहे म्हणून. रुक्मिणी जे ऐकणं झालेत काय? मला हीच कळना झालंय की आपल्याला असं का वाटतंय की अर्जुन रावांनी शिक्षा घ्यावी. नाही बाई. हा, मी एक काम करते, मी ना आता तिला बोलूनच घेते आणि जरा समजावते तिला. अहो नाही, तसं तिचं बी काही चुकत नाही, पण अर्जुननं बी शिक्षा भोगलीच पाहिजे ना. अहो पण विनायकराव, आप्पीचं ना अर्जुनचं आधीच ठरलंय ना, काय असेल ती शिक्षा भोगायची म्हणून. अहो, काय बोलताय तुम्ही? म्हणजे काय एकट्या बाईनं बाळाला जन्म द्यायचा आणि पुढची 7 वर्ष तिने एकटीनं सांभाळायचं, एवढं सोपं वाटतं तुम्हाला? अगं असं काय म्हणते सुषमा, आपण आहे की तिच्या बरोबर. आणि बघ, अर्जुननं गुन्हा केलाय म्हणल्यावर त्यानं शिक्षा भोगलीच पाहिजे. अहो बापू, तुमचं आणि दिदीचं बरोबर आहे. दाजींनी गुन्हा केलाय, त्यांनी शिक्षा भोगली पाहिजे. अहो पण एवढी मोठी शिक्षा पडते होय तुम्हाला? अहो त्या बाळाच्या जन्मावेळी दाजी नसणार आहेत तिथं. अहो आयुष्यातली पहिली 7 वर्ष नसणार आहेत. मला नाही वाटतं दाजीने एवढा मोठा गुन्हा केला असेल. दीपक, अरे असं भावनिक होऊन विचार नाही करायला पाहिजे आता. होय, आणि कायद्यानं सगळे समान असतात. मला तर खरंच काही कळना झालं की कोणाची बाजू घेऊ. आता दिप्या म्हणतोय ते बरोबर आहे की शिक्षा खूप मोठी आहे, पण भाऊजीने गुन्हा पण तेवढाच मोठा केलाय. हा, आता सगळेजण विसरले असतील, पण भाऊजी सतत लाच घेत होते ना. तेच ना, घेत होते, पण आता सुधारलेत की. अहो बहिणी, माझा पोरगा आहे तो, मला खात्री आहे की तो सुधारलाय. पर आणि विनायकराव, तुम्ही म्हणताय तसं झालं, अर्जुननं शिक्षा नाही भोगली तर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना राहणारच आहे कायम. हो, आणि बाळाच्या जन्माच्या वेळी जर ही अपराधी भावना त्यांच्या मनात असेल ना, तर ते कसा आनंद घेऊ शकतील, ते कसं खुश होतील. अगं पण 7 वर्ष लई होत्यात ग. आणि घरात रुक्मिणी आईंविरुद्ध आप्पी असं वातावरण तयार झालंय. आम्हाला तेच नकोय. ती वाग, आम्हाला बी तसंच वाटतंय. बापू, आपण दिदीला इकडे घेऊन येऊया का? हा बापू, आम्ही हेच बोलायला आलो होतो. नाही, आता ठरलंच, तिला सरळ इथे बोलवून घेऊ. अहो बास झालं आता. अगं सुषमा, तू बोलतीयस, पण सोपं वाटतंय का तुला ते? हो, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे. तीच ना, काय करावं काय कळनाच झालंय बघा. सगळा नुसता गोंधळच झालाय. अहो पण विनू बाबा, दिदीला पण वाटत असणार की हो दाजी थांबायला पाहिजेत म्हणून. कुणाच ठाऊक. बापू, हे सगळं सुरू झालं ना, तेव्हापासून माझं आणि आप्पीचं ह्या विषयावर बोलणंच नाही झालंय. आता आपल्या सगळ्यांनाच कळना झालंय काय करावं आणि काय नाही. तर मग आप्पीला आणि अर्जुनला काय वाटत असेल ना, त्यांचं त्यांनाच माहिती. होय ग. सरकार, तुम्हाला काय पाहिजे का? काय चाललंय काय तुझं? अहो काय नाही, 4 भांडी राहिली ती काढायला लागली. ती नाही म्हणत मी. तू अशी का वागायला लागलीस? काय झालं? काय चाललं म्हणायचं दोघांचं? ते मी पाणी घ्यायला आलो होतो. आता गो बाया, पाणी होतं की तिथं खोलीत? होतं, मला काही दिसलंच नाही तांब्या पाण्याचा, म्हणून मग मी आलो इकडं पाणी प्या. होतं असं, वयाच्या मानानं होतं. जावा खोलीत जावा आणि खोलीतलंच पाणी प्या. काय जावा. रुक्मिणी, काय गो, आता घरात एवढे 3 सुना आहे तरी तू भांडी घासतीस? ते मी आणि माझ्या सुना बघून घेऊ, तुला काय करायचंय? आता गो बया, लईच आवाज वाढलाय तुझा तर.
याच आवाजात बोलायला पाहिजे तुझ्याशी. पण काय ग, तू त्या अर्जुनच्या गोष्टीत कशाला नाक घुपसतीस? का आता स्वतःचा संसार मोडलाय म्हणून त्यांच्या संसारात लुडबुड करायला लागली आहेस? हे बघ म्हणे, अर्जुन माझा पुतणी आहे आणि मला जे वाटतं ना ते मी बोलते त्याच्याशी. होय, अगं मग त्यांनी ठरवलंय तर दे की विषय सोडून. हे बघ, त्यो जरी माझ्या पोटचा पोरगा नसला ना तरी मी त्याला आई म्हणूनच वाढवलंय. मग पोटचा पोरगा तुरुंगात जात असेल तर मी कशी गप्प बसन ग? अगं पण त्यांनी तर तुला आधी आई मानायला पाहिजे ना. त्यो फक्त बायकोच ऐकतोय. तुला मी सांगते, घाबरू नको. अगं त्यो तुझं ऐकणार नाही, तू परत तोंडावर पडशील. आठव ना, आजपर्यंत त्या आप्पीने किती वेळा तुला तोंडावर पाडलंय. म्हणे आप्पीनं जे केलं ना आजपर्यंत ते घराच्या भल्यासाठीच केलंय. आणि आता मी तिचं पण ऐकणार नाही आणि अर्जुनला पण ऐकू देणार नाही. नाही बघ, म्हणजे मी फक्त तुला सांगितलंय. एक वेळ मी सापावर विश्वास ठेवीन पण तुझ्यावर नाही. अगं मी कुठं म्हणते माझ्यावर विश्वास ठेव. मी फक्त तुला सांगितलं त्यांच्यामध्ये पडू नको. हे माझं घर आहे आणि या घरात मला जे वाटतं ना तेच मी करणार आहे. बया 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 बया, कुठं गेली होती रुक्मिणी आतापर्यंत? एवढे दिवस मी गप बसत होते पण आता नाही बसणार गप. काय ग रुक्मिणी, तुला काय वाटतं? तू हे जे काय वागती ते का वागती ते मला कळत नाही होय? अगं मला चांगलं कळतंय. अर्जुनचा मुद्दा नाही इथं. हे तू सरकारांना दाखवायला करते ना की तू किती खमकी आहे म्हणून. हे मला घरच्यांची काळजी आहे म्हणून करते आणि त्यासाठी मला किती बी कठोर व्हायला लागलं तरी चालेल. होणार आहे कठोर. हा कठोर म्हण. जरा काय सरकारांनी कौतुक केलं तर लयच करायला लागली गो तू. कधी करत होते सरकार माझं कौतुक? नाही, ते असंच एक दोन वेळेला म्हणाले की रुक्मिणी पहिल्यापासून अशी वागायला पाहिजे होती म्हणून. पण हा, तू एक गोष्ट ध्यानात ठेव बर का. आता सरकारांचं माझं लगीन झालंय आणि तू किती बी प्रयत्न केला, किती बी त्यांच्या मनासारखं वागायला लागली ना तरी बी सरकार तुला परत मिळणार नाही. हे चांगलं ध्यानात ठेव. आणि तसं मी आता होऊन बी देणार नाही. तुला काय करायचं ते कर जा. तुला कोणी अडवलंय? आणि त्यांना बी सांगणार आहे. असं इथं गपचूप येऊन जर परत बोलत बसले ना तर ते आहे आणि मी आहे. बघून घेते आता सगळ्यांनाच. यासाठीच आली होती वाटतं हे. आप्पे, माझ्या सरकारांना परत मिळवण्यासाठी मी काय बी करू शकते. अगदी काय बी. वा ग वा म्हणे, बराबर बाण मारलायस बघ. आता रुक्मिणी आपल्याला घराबाहेर काढल्याशिवाय काय गपसत नाही. नावाची आहे म्हणे आणि भल्या भल्यांना पाजणारे पाणी. ए अर्जा, अरे चल की लेका. अरे बघ की किती उशीर झालाय. कदम भाऊ घरीच जाऊशी वाटत नाही हो. काकी घोड्यावरच बसलेली असते. काय असं वागते काय कळा ना मला. खराय रे, पर ती त्यांच्याशी बोलून बी काय उपयोग नाही ना. मनी मावशी वागते ना तसं वागायला लागली काक्यात. हा, अरे पर ह्याच्यावर मार्ग तरी काय काढायचा रे? अरे मी बापूंशी पण बोलून आलो. बापूंशी? आव कदम बापूंशी कशाला बोलला? ते उगाच टेन्शन घेतात माहितीये ना. अरे टेन्शन कशा पाहिजे घेतात?
मी म्हणलं बघावं त्यांना काय मार्ग सापडतोय का. आता बापू काय मार्ग काढणार याच्यावर कदम? अरे अर्जा एक करायचं का, हे सगळं शांत होईपर्यंत आपण आपल्याला माहेरी पाठवायचं का? नाही, असं कसं करणार कदम? पळवाट काढले का ते? नाही, त्यापेक्षा काकीला समजून आपण. होय र, पण त्या ऐकणं झाल्यात ना. आणि अर्जा त्या जे काही मुद्दे मांडतात की नाही ते सगळेच खोडून काढता येणं झाले तर. कदम इमोशनली विचार करायला गेलं ना तर काकी बी तिच्या जागी बरोबर आहे बरं का. हा र, अरे अशा परिस्थितीत कुणाला बी वाटेल की तू आप्पी संग राहावं म्हणून. अरे मला बी वाटतंय तर. मला बी वाटतंय कदम, रोज 100 वेळा वाटतंय मला की मी आप्पी बरोबर थांबलं पाहिजे. आप्पीला बी वाटत असणार आहे, बोलून दाखवत नाही हो. लय प्रेम करते माझ्यावर. हे 100% खरं आहे बरं का. आणि त्याच प्रेमाची परीक्षा आहे. पर तुला ही पास व्हायला लागेल अर्ज परीक्षा. कदम तुम्हाला माहिती आहे का माझा सगळ्यात मोठा गुन्हा काय? काय रे? विश्वासघात. आप्पीचा, तुमचा विश्वासघात केलाय मी. यापेक्षा वाईट काय नाही.